वाशिमच्या तोंडगाव टोलवर मागील 4 ते 5 वर्षापासून अनेक सुविधांचा अभाव आहे। नागरिकांना या सुविधा पुरवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार करत होती। मात्र अजूनही सुविधा उपलब्ध होत नसल्याने मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत टोल नाक्याची तोडफोड करत निषेध व्यक्त केला आहे। लाव लाव हेलो ये टोल फोड़ रहा है अपनी मनसे वाले टोल फोड़ रहा है इधर। वाशिम जवळ असलेल्या तोंडगाव टोलवर ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ना शौचालय, ना सुरक्षितेसाठी पथदिवे, यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। विशेष म्हणजे टोलपासून केवळ 500 ते 600 मीटर अंतरावर रस्ता पूर्ण न झाल्याने अनेक अपघात घडले। या अपघातांमध्ये आतापर्यंत 2 ते 4 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, पण तरीही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। यामुळे आज मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला। वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे आणि वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांनी टोल नाक्याची तोडफोड करत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला। मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या यंत्रणेला आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तोंडगाव टोल फोडण्याचा माझा मनसे सैनिकाचा कारण एकच, गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तोंडगाव टोलवर जो असुविधा आहेत, तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, या सुविधेसाठी आम्ही सतत प्रशासनाला पाठपुरावा करत आहे, परंतु प्रशासन झोपीचं सोंग घेत आहे। तोंडगाव टोलपासूनच 600 ते 500 मीटरवर एक जो रस्ता बनवला तो रस्ता अपुरा आहे, तरी पण त्या रस्त्याची टोल वसुली होत आहे। परंतु आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगत आहे हा रस्ता बनवण्यात यावा। गेल्या 3 वर्षात किमान 4 ते 5 मोठमोठे ॲक्सिडेंट झाले, त्यामध्ये 2-4 लोकांचा जीव गेलेला आहे, परंतु तरी या प्रशासनाला जाग येत नाही। त्यालाच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतत निवेदन देऊन सतत आंदोलन करून कोणत्याही प्रकारचा त्या कुंभकर्णाची झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येत नव्हती। त्यामुळे आज माझ्या महाराष्ट्र सैनिकाने हा टोल फोडलेला आहे। लवकरात लवकर तिथली सुविधा व ते रस्ता लवकर दुरुस्त करावा। या टोल फोडल्यानंतर प्रशासनाला जाग येईल